मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. येस, अंपायरचा ग्रीन सिग्नल. जाऊया मॅचच्या दिशेनं. आणखीन एक अप्रतिम सामना तुमच्या समोर घेऊन आलो. बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिफायर मॅच. कहा डालने चाहते हैं अगदी दॅट बॉल असेल. गोलंदाजीसाठी अर्जुन दाखल झालाय. वाटतोय टीमचा एक बिग वन गोलंदाज मात्र समोर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. अर्थातच मिस्टर MPL संदीप. फुल टॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. फेकी पहा हा थ्रो आहे डायरेक्ट विकेट गोलंदाजच्या हातामध्ये. संदीप मालदन प्रीमियर लीग जेव्हा खेळवली गेली तेव्हा पहिला मानकरी संदीप दादा ठरलेत. मिस्टर MPL चा मानकरी, मिस्टर MPL चा मालिकावीर. लॉफ करण्याचा प्रयत्न. वन हँडेड स्ट्रोक आहे. एक हँडल वरून बॅट निसटला. एका हातानं लगवला हा स्ट्रोक. वन हँडेड स्ट्रोक बॅटिंग करत असताना नितीनच्या बॅट मधून. पहिल्या मॅच मध्ये, या आधीच्या मॅच मध्ये या नितीनवरती देखील बरेच आरोप झाले. खेळ चांगला नव्हता राहिला या आधीच्या मॅच मध्ये. आता एक हातानं लगावलाय षटकार आणि सांगितलंय एक हात का खेल आहे मेरा. सोडून दिलाय चेंडू. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. बेस्ट ऑफ द बेस्ट टीम. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर. आदरणीय गणेश दादा साळुंके साहेब, आदरणीय सुनील दादा साळुंके साहेब या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मी विनंती करेल आदरणीय गणेश दादा साळुंके साहेब आणि सुनील दादा साळुंके साहेब, आपण दोघांनी कृपया व्यासपीठावरती यावं. दादा व्यासपीठावरती आपल्या दोघांचं मनापासून अधिक स्वागत. कदाचित या चौकारानं आम्ही करतोय. इट्स अ 4. येस, हा चौकार आहे. चांगला परफॉर्मन्स दाखवला नितीन. मालदन टीमचा सिंगम म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. सिंगम सर की त्याची ज्या पद्धतीने स्टाईल आहे आणि त्यासाठी हा खेळाडूला खऱ्या अर्थाने ते नाव पडलं गेलं. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ तब्बल 3 झालेला आहे. 3 चेंडू 12. वेलकम. आम्ही मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत करतो. आज उधवणे गावचे संपूर्ण ग्रामस्थ आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. वेलकम. उधवणे गावाच्या पाठीशी आणि उधवणेच्या टीमच्या पाठीशी आणि उधवणेच्या या तरुण खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे आमचे संपूर्ण ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. अप्रतिम. एखाद्या गावाच्या पाठीशी ग्रामस्थ असणं खूप मोठी ताकद आहे. लॉफ केलाय सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या डोक्याच्या वरून. आमचा कॅमेरामॅन तेजसच्या बाजूने जातोय. जणू कॅमेरामॅनला कानात सांगतोय, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. अप्रतिम. काहींना पबजीचं वेड आहे, काहींना फ्री फायरचं वेड आहे. ते काही कामाचं नाही आहे. आम्ही क्रिकेट वेड आहोत. आम्हाला क्रिकेटचं वेड आहे. आम्हाला नाद आहे क्रिकेटचा, वेड आहे, प्रेम आहे. पबजी खेळ आम्ही नाही खेळत. आम्ही शौर्याचे खेळ खेळतो. ये खेल क्रिकेट का तेल निकलता अच्छो अच्छो का. ये क्रिकेट खेल नाही आहे बच्चो का, यासाठीच म्हटलं जातं. फुल टॉस चेंडू लॉफ केला. लॉंगॉनला कॅच पकडली जाईल, पकडली आहे. ज्या नितीननं अगदी वार केला त्या नितीनला गार केला गोलंदाजानंच. विकेटचं पतन. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, आर की फार, एक षटकार आणि तदनंतर विकेट. बॅटिंग करत असताना नितीन माघारी. शेवटच्या चेंडू अजूनही बाकी आहे. टीमची टोटल 18. अप्रतिम. वंशिको दाखल झाला मैदानामध्ये. मागील मॅच मध्ये ज्यानं समोरच्या संघाच्या घरात जाऊन विजयाची चोरी करून आपल्या संघामध्ये घेऊन आला, तो अर्थातच बॅटिंग साठी विनोद दाखल झाला.
पुढे येऊन करण्याचा प्रयत्न विनोद मागील मॅचचा हिरो पंचांकडे पाहिलं देखील नाहीये, निघालाय तो मैदानातून बाहेर. हा खेळ क्रिकेटचा असतो मित्रांनो. ज्यावेळी वेळ होती विनोदची तेव्हा 4 चेंडू 4 षटकार लगावले आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये मागील मॅचचा हिरो विलन ठरला. हा क्रिकेटचा खेळ एका चेंडूवरतीही ठरला जातो. एका चेंडूवरती तुम्ही हिरो बनता तर नंतरच्या चेंडूवरती तुम्ही विलन बनला जाता. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात महत्वाचा आहे तो संयम. तो सुटला, विकेट मिळाली. काय खेळ आहे पहा क्रिकेटचा. म्हणून हा प्रत्येकाचं पहिलं प्रेम बनलंय. मागील मॅच मध्ये त्यानं 4 चेंडू 4 लगावले. रमेशदादा बोत्रे साहेब यांच्या माध्यमातून त्याच्या अकाउंटला 500 रुपये पोचले गेले. पण या मॅच मध्ये तो शून्यावरती, शून्याचा चष्मा परिधान करून तो माघारी गेला. गोल्डन डकचा शिकार ठरला. राजेश दाखल झालेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. येस, दोन्ही पंच तुम्ही पाहता. एक अंधेरी आमचे मरोज अंपायर आहेत, लेजंड अंपायर, क्वालिफायर अंपायर संतोष सर, दुसऱ्या बाजूला विद्युत सर. ओ हो 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 हो, यावेळी देखील आपण पाहिलं व्हाईट बॉल प्लस येईल 1, व्हाईट प्लस 1, 2 धावा आता ऍड होत आहेत टीमच्या टोटल मध्ये. मॅच सध्या आपण पाहिले 20 ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला आपण पाहिलं तर अजूनही मैदानामध्ये टळ ठोकून उभा आहे मिस्टर संदीप, मिस्टर MPL. दुसऱ्या बाजूला दाखल झाला सुरेश. कमी गतीचा चेंडू फिरकी केलाय, अपील उचलली आहे. वाटोळे टीमचा विकेट किपर म्हणजे दबाव टाकण्याची वेगळी चावी आहे. कारण की हा खेळाडू दबाव टाकण्यामध्ये माहीर आहे. यष्टांच्या मागून ज्या पद्धतीने अंपायरवरती, खेळाडूंवरती, समालोचकांवरती दबाव टाकला जातो अपील करून, आणि याच वेळी आपण पाहिलं तर वेगळं षडयंत्र त्यांनी बाहेर काढलंय. चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल. लफ केला, इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल, फेकी साइडम करतोय गोलंदाजापर्यंत. एक सिंगल धाव. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला, डीप स्क्वेअर एक रिझन. आणखीन एक कॅच पकडली जाते. जसा बॅटिंग करत असताना नितीन आउट झाला आणि नितीन बाद झाल्यानंतर एक पोकळी तयार झाली, ती भरून काढली नाही. एखादा फलंदाज मैदानामध्ये आग लावतो. वाटेल टीम कडून पाण्याचा बंब आणला, आग विझवली आहे जणू. संघाची धावसंख्या स्थिर आहे 21, 21 धावा. ओव्हर क्रमांक 2, 3 चेंडू झालेत, बाकी आहेत 3. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले स्वप्नील. लफ केलाय, फटका चांगला आहे, दम आहे, ताकद आहे, हाइट आहे, निघून जातोय. मस्तक पे दस्तक देती हुई ये भी गेंद चली गई चली गई चली गई. 6 धावा. व्हाट अ स्ट्रोक यार, व्हाट अ स्ट्रोक. आला, पहिला चेंडूमध्ये स्वागत केलं. 6 की करेंगे, षटकार से करेंगे आपका स्वागत, स्वैग से करेंगे आपका स्वागत. यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न. 8 का जवाब पत्थर से देंगे, 6 का जवाब यॉर्कर से देंगे. डट बॉल. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. उद्धवणे गाव, उद्धवणे टीम आणि उद्धवणे संघाचे आयोजन ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025. वर्ष संपत आलं, वर्षाच्या अखेरीचे आयोजन तुम्ही दमदार पाहताय. फुलफटका खेळण्यासाठी ओळखला जातो स्वप्नील. नाराज आहे. एक षटकार आला, 2 डॉट आलेत. गोलंदाजानं कमबॅक केला. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27. लॉस ऑफ दी 3 विकेट. आमची स्कोरर देखील बाजूला बसून समालोचन हळूहळू शिकू लागलेत. असेच भरपूर स्कोरर
खऱ्या अर्थानं बाजूला बसून समालोचन शिकतात त्यांचं आम्ही खऱ्या अर्थानं कौतुक करू. मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात. दाखल झालेत गोलंदाजीसाठी शंकर. चित्त थरारक सामना याआधी तुम्ही पाहिला, हाही तेवढाच महत्वाचा आहे. क्वालिफायर मॅच आहे. जो जिंकेल तो एक बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल, म्हणजे क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी ठरेल. ओहो हो 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 अवे फ्रॉम दी बॉडी पंचांकडे पाहिलं जातं, कोणती हालचाल नाहीये. डॉट जातोय चेंडू. मिस्टर एमपीएल ला थांबवलंय. मिस्टर एमपीएल ला पायामध्ये बेड्या ठोकल्यात. मालदन प्रीमियर लीगच्या बालिका वीरला सध्या थांबवलं जात आहे. या संघाचा बाहुबली जो AK-47 न खेळतो तो सध्या शांत आहे. पुलफरक्या पुन्हा एकदा या विकेट करण्याचा प्रयत्न. पूर्णपणे अपील पहा, विकेट किपर पहा. डान्सिंग पूर्णपणे अपील केली जाते. हे विकेट किपर आहेत जे टीम मध्ये एक प्लॅन बी पण घेऊन चालतात. अपील करेंगे, प्रेशर डालेंगे और फिर मैच बनाएंगे. लफ्ट केला. किती वेळ शांत बसणार. मी संत नाहीये, मी शांत आहे. हा तो तुफान आहे, मालदनचा तुफान, जो मैदानामध्ये सध्या मात्र 2 डॉट केल्यानंतर आपली बॅट खोलतोय. सीधी बॅट. नो 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 बकवास. निघून गेला षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 33 या धावसंख्येवरती. व्यासपीठाच्या दिशेनं जर चेंडू आला तर काळजाचे ठोके चुकतात, कारण की व्यासपीठावरती क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि त्याच्यामुळं ती भीती अजूनही मनामध्ये आहे की व्यासपीठाच्या दिशेने आलेले षटकार अडवण्यासाठी जरूर प्रयत्न केला जातो. क्रिस्टल ट्रॉफीची स्पर्धा प्रत्येकाला हवी आहे. ही क्रिस्टल ट्रॉफी, विचार करा, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठानचं चषक घरात आलं तर घराला किती छान घरपण येईल, जणू आशीर्वाद घरात येईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर वाईट बॉल जातो. एक्स्ट्रा धाव. आता धावा येत आहेत. बॅटिंग करत असताना संदीप बोलत असेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, धावांची गरज आहे, तीच भरून काढली जाते. कॉल केलाय आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय वरंडेवाडी संघाने. प्रथमतः निर्णय आम्ही बॉलिंग करू. या मॅच मध्ये पहिला डॉट आला, दुसरा षटकार आला. कहानी मॅचची आत्ता चालू झाले. रुको जरा, ये झाकी है, अभी पिक्चर बहुत बाकी है. ये तो किताब का एक पन्ना है, किताब अभी पूरी बाकी है. फक्त एक पान पलटलंय किताबचं, अजून पूर्ण पुस्तक बाकी आहे या मॅचचं. ड्राइव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू वेगानं जातोय. मालदनचा चिता आहे हा. मालदनचा चित्याची फेकी जबरदस्त राहते. रॉकेट राहतो तो सुरेशचा. चपळ आहे, चालाक आहे, चिता आहे, हुशार आहे हा सुरेश. मालदनचा चिता आहे. काय थ्रो केला. 2 धाबा, 2 रन चोरलेत. 2 रन चुराया जो आपने सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. काय रनिंग बिटवीन द विकेट राहिले. वा. वॉट बॉल. सबमरीन डिलिव्हरी. हा सबमरीन डिलिव्हरी. एखाद्या समुद्राच्या जमिनी लगत जेव्हा पाणबुडी जाते त्याला सबमरीन म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये जमिनीच्या लगत जेव्हा चेंडू जातं त्याला सबमरीन म्हटलं जातं. म्हणजेच इंटरनॅशनल असेल, टेनिस असेल, सबमरीन हा नाव टेनिस इंटरनॅशनलमध्ये येऊ लागल्या. या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हणून म्हणलं जाऊ लागलं. नितीन गोलंदाजीसाठी. नितीन NN3 बाहेर ठेवलाय, जास्त बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये जाऊन पोहोचली आहे. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 43 धावेचं आव्हान आहे. 43 ऑन अ स्कोर कार्ड. 2 चेंडू अजूनही आपण पाहिलं तर बाकी आहेत. लफ करण्याचा प्रयत्न. यावी फर्स्ट सेकंड थर्ड सारे गम प निसटला. हा चेंडू हातामध्ये खेळत होता. वन टू गो. टीमची टोटल आपण पाहिली तर 10-10 10 या धावसंख्येवरती.
यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, कोणतेही धाव भेटणार नाहीये. चांगली ओव्हर कव्हर केली आहे. 10 धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आली आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर येणारे तब्बल 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी तब्बल 33 धावेची गरज आहे. कुणाल 33 धावा. काही दिवसानंतर या ग्राउंडमध्ये पार्किंगची व्यवस्था करावी लागेल, कारण की हे सगळे आयकॉन खेळाडूंच्या असलेल्या 4 व्हीलर त्यांच्या बाईक्स हळूहळू मैदानामध्ये दाखल होतात. प्रत्येक जण रविवार म्हटलं तर बरेच क्रिकेट प्रेमी खऱ्या अर्थानं मैदानाच्या दिशेने रवाना होतात आणि असे भरपूर क्रिकेट प्रेमी या मैदानामध्ये देखील दाखल झालेत. संडे म्हटलं तर RSA मैदान गोठवली त्यांचं फिक्स आहे. काही आपल्या लहान मुलांना घेऊन येतात, काही आपल्या लहान मुलींना घेऊन येतात, आपल्या चिरंजीवांना घेऊन येतात. क्रिकेटचे धडे ते गिरवतात. मुलांच्या मोबाईल हातामध्ये दिसण्यापेक्षा मुलांचे पाय क्रिकेटच्या मैदानामध्ये शोभून दिसतात आणि असं क्रिकेट भरपूर काही शिकवतं. मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, निर्णय क्षमता, फिटनेस, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमधून आपण शिकतो. लॉफ केलाय, क्रॉस बॅटेड, डिप्लेक स्क्वेअर रिजनला निघून जातोय. डीप मध्ये स्क्वेअरला फटका, अगदी मॅक्सिमम 6 धावा. 43 धावेच्या आव्हानाच्या मागे टीम मात्र लागले. वाटोळे टीम, शिवशक्ती वाटोळे संघ धावांच्या मागे मात्र हात धुवून लागले. आता 43 धावेंचं आव्हान त्यांच्या समोर ठेवले. दुसऱ्या बाजूला मालदण टीमचा वेगवान गोलंदाज चीता सुरेश आला. सुरेशचा पहिला चेंडूवरती स्वागत केलंय. आता खरी मजा येईल. जी पहिला षटकार जो हर्ट हुआ है त्यानंतरचे 5 चेंडू काय असतील सुरेशचे. केलं जाईल का स्वागत स्वॅगनं. लफ केलाय, मिड विकेटला डीप मध्ये आणखीन एक जातोय. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज नवनाथ, या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडूवरती षटकार. नवनाथ पहिला चेंडूवरती फायर होता, दुसरा चेंडूवरती वाइल्ड फायर झालाय. हीच तर नवनाथची बॅटिंग आहे. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आइए जनाब, गुड आफ्टरनून बोलणारा हा चेंडू आहे, हा फटका आहे. राहुल दादा लगेच आले. राहुल दादानं बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यांचे हावभाव तुम्ही पाहताय राहुल दादाचे. पूल फटका नवनाथचा स्ट्रॉंग आहे आणि अशा बी हाफ ट्रॅक चेंडू गुडले स्पॉट वरती. ये गलत बात आहे. 2 चेंडू 2 आलेत. 12 धावा टोटल 2 चेंडू मध्ये गोळा केलेत. थोडस आपण पाहिलं तर चर्चा झाली आहे, कानमंत्र भरपूर दिलेत. सिली खेळाडू उभा केलाय. एक आपण पाहिलं तर सिली मिड विकेटला पूर्ण जवळ खेळाडू उभा केलाय. सिली मिड विकेट विकेट करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय. कॉल नाहीये, राहुल दादा खाली पडलेत, पण काळजी घ्यायची आहे. हा कॉल नव्हता. ही कॅच भरपूर मागे अवघड राहिली होती. मागून खेळाडू आला होता, त्याचा कॉल नव्हता. दोघांच्या मध्ये कॅच सुटली आहे. दोघांच्या मध्ये कॅच सुटले. थँक्स गॉड 2 धावा आताच्या, कारण की कोणती दुखापत झाली नाहीये. हे महत्वाचे. PTPL लवकर येते. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 24 या धावसंख्येवरती. यॉर्कर, चांगला चेंडू हाताळला सुरेशनं. कमबॅक केलाय आता मालदण टीम कडून. 1-1 डॉट बॉल महत्वाचा आहे. 8 चेंडू 19 धावेची गरज. 19 धावा. कट केला हा चेंडू. बॅटवरती सरळ आला नाहीये. कॅच महत्वाची आहे. पकडली यांनी 3 कॅच. मॅच ही पकडली आहे थोडीशी आणि अखेरीस आपण पाहिली तर विकेट पडली आहे नवनाथची. नवनाथनं त्याचं काम पूर्ण केलंय. नवनाथनं गाडी 6व्या घेरवरती चालू करून दिली आहे. गाडी एक्सप्रेसला लागली, टोल नाका लागला. नवनाथची पहिली विकेट कटली आणि तदनंतर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ऋषिकेश. व्हॉट अ मॅच. राहुल दादाची जी स्पेल असेल ती एक इम्पॉर्टंट असेल. अनुभवी खेळाडू कधी कामाला येतो. तिजोरीची चावी, विजयाची चावी माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी, असे म्हणणं ओल्ड इज गोल्ड नेहमी कामाला येतात. लेट्स सी व्हॉट हॅपन. मॅच मध्ये काय घडतंय. समीकरण जुनी 7 चेंडू 19 हव्यात. हा चेंडू महत्वाचा आहे.
मॅच घडवणारा बिघडवणारा मॅचची इक्वेशन देणारा हा चेंडू आहे. इम्पॉर्टंट चेंडू या मॅचचा येतोय गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून. खेळला फटका चेंडू आपण पाहिलं तर मिड विकेटला चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक सिंगल धाव दुसरीचाही प्रयत्न केला जाते. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. किसी को नाही. मालदन टीमचा खऱ्या अर्थानं तो नेहमी एक कट्टर सपोर्टर राहिलाय. आणि जेव्हा एक सपोर्टर करणारे पाठीराखे असतात ते नेहमी आपल्या संघासाठी विजयाचा दावा करतात. संघ जेव्हा अडचणीत असतो ते टेन्शन मध्ये असतात. संघ चांगल्या प्लॅटफॉर्मवर असतो ते खुश असतात. 6 चेंडू तब्बल आता हव्यात. 17 धावा. एक चेंडू महत्वाचा आहे. मागील मॅचचा हिरो बॅटमधून आज आत्ता काही केलं नाहीये. अब गेंदबाज से अपना कमाल दिखाना पडेगा गुरु. एक वेगळी मजा मॅच मध्ये. बाटोय टीम विपक्ष मालदन संघ. पहिला चेंडू चांगला टाकलाय. चांगला चेंडू हाताळला पहिला. आता 5 चेंडू 17 धावेची गरज. प्रत्येक यश मिळवण्यासाठी खडतर प्रवासातून चालावं लागतं. खडतर प्रवासात काटे येतात तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात. या मॅच मध्ये देखील बरेचसे काटे आडवे आले पण तेच काट्यातून प्रवास काढलाय दोन्ही टीमनं. 3 चेंडू 3 षटकार ही कहाणी या मॅचची राहिली. पहिला आलाय का? होय पहिला आलाय. आता 2 चेंडू मध्ये वॉर्ड मॅच. आता जेवढा टप्पा महत्वाचा आहे, बाहुबली मध्ये जेवढा कटप्पा महत्वाचा होता, आतापर्यंतच्या गप्पा महत्वाच्या होत्या, मॅचचा टप्पा महत्वाचा आहे. बॅट्समन सांगते रुको जरा सबर करो हमें खेलना भी है. काय मॅच आहे. प्रेशर मध्ये कोणाची शिट्टी वाजत नाही, कुकरची वाजते. ही मॅच आहे. प्रेशर हँडल करणारा हवाय. खेळाडू भरपूर आहे. खेळ पलटणारा हवाय. ढिगानं खेळाडू आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये. पण जो खेळ पलटतो, जो खरा बादशाह मैदानाचा ठरतो, त्याचा जय जयकार होतो. एक चेंडू महत्वाचा. लॉफ केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय. 4. कहाणी बदलली मॅचची आहे. स्ट्रगल काय असतं. वाईट वेळेमध्ये लोक चुका पकडतात, चांगल्या वेळेमध्ये प्रत्येक जण बाजूला येऊन उभा राहतो. येणारा एक चेंडू आणि तब्बल 3 धावेची गरज. हुकमी एक्का कोण असेल? भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं. पत्ते खेळतो त्याच्यात हुकमी एक्का सो तुरुप का एक्का कहते हैं. मॅच जो जिंकवतो तो खरा तुरुपचा एक्का कोण असेल? हुकुमचा एक्का कोण असेल? वॉर्ड मॅच. एक चेंडू 3 धावा. 3 धावा. एक चेंडू 1 चेंडू 1 चौकार 1 चौकार 1 चेंडू. वॉर्ड मॅच. अप्रतिम. काय मॅच बनली आहे. मालदन टीमच्या पॅव्हलियनमध्ये आनंद होता. शुकशुकाट आहे. वाटोय टीमच्या चेहऱ्यावरती टेन्शन होतं. थोडी स्माइल आहे. मॅच वेगळी बनली आहे. एक चेंडू 3 महत्वाचा. एक जी विजयाची क्रिस्टल ट्रॉफी पर्यंतचा प्रवास. एक चेंडू 3 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तू तुम्हें मैं रणधुमारी रणसंग्राम. 1-3. हाफ टाकली एज. विजयाच्या फेरीमध्ये क्वालिफाय होणारी टीम. गावाच्या आईच्या नावानं वडजाईच्या नावानं खेळणारा मालदन संघ क्वालिफाय होतोय. वा टीम. वाटोय संघ हारला नाहीये. लक्षात घ्या. समोरचा संघ बोलला जाता जाता आम्ही आमच्या आयुष्यातला कठीण सामना खेळला. वाटोय संघानं घाम फोडला. सॅल्यूट त्यांच्या टीमला. वाटोय संघाचा छान खेळ राहिला. स्क्रीनवरती आता संपूर्ण साबळेवाडी देखील जॉईंट होईल आणि मालदन साबळेवाडी एकच आहे. ही एक टीम आहे. एक बाजूबाजूला संपूर्ण टीम एकाच ग्रामपंचायतमध्ये मोठे NPL देखील साबळेवाडी आणि मालदन मध्ये होते आणि सगळी एकच टीम आहे. एक दिल दो जान आहे असं म्हटलं तरी चालेल. संपूर्ण टीम मालदन टीम हात वर करून सांगेल क्वालिफाय झालो. कमबॅक झाला. येस. पहिल्या फेरीमध्ये गार केलेत. आम्ही आलो. वा.
वा मस्त माझ्या मालदण टीम. कोण बोल मालदण टीम शांत आहे, कोण बोल मालदण टीमचा बॅक फुटवाले आहे, कोण बोल मालदण संघानं खऱ्या अर्थानं क्रिकेट थांबलंय. 3 40+ खेळाडू मालदण टीम मध्ये आहे. याच मालदण टीमनं पहिली फेरी पार केलेत. येस